काळा आहे पण त्याला चष्मा पाहिजे. पहिलेच काल आहे त्याच्यावरती काळा चष्मा लावलाय. वा बघू शकता. हे काय माझी ब्लॉग. तर काय मी खूप जरा ब्लॉग मध्ये राखत तर थोडं प्रॉब्लेम होतं म्हणून. तर मी आज चाललोय मुंबई मरीनला. तर माझ्याकडे आकाश आहे आणि सुमित आहे आणि गुलशन आहे. तर आता आम्ही ट्रेनमध्ये मी घरातून निघताना स्टार्ट करत होतो पण मला जमलं नाही आणि स्टेशनवरती पण नाही जमलं. तर आता ट्रेनमध्ये तर तुम्हाला मध्ये मध्ये भेटूच पण आपण डायरेक्ट मुंबईला भेटू. तर मुंबई डायरेक्ट राडा होणार आहे. चलो बाय. तर काय मुंबईला जाण्यासाठी मी रात्र झोपलो नाही आणि ज्यांनी प्लॅन केलं होतं ना बाजूलाच बसलाय. भाई तू किती देख तो कैसा सरमार कॉल उचलला रे माझा. तर तोंड टाका इकडं. तर किती कॉल केले भाई. याला मानला मी याला मानला भाईने बरोबर 4 वाजता मला फोन केलाय आणि या भाई तर डायरेक्ट सायलेंट असतो कधी पण. त्याला विचार सुरू टाका आपण. त्यांनी प्लॅन केलाय त्यांनी फोनच नाही उचललं पण हे चुकीचं आहे का नाही. लावल्या आता नशीब आहे तो आलाय. एखादी पोरगी असेल तर याला धुंडून देतो मी नाही का. तर काहीच बरे बात सांगतो. हा कशाला आला माहिती का. याला पाहिजे समजून जावा तुम्ही नाही का. हरामी हो बेटा. आयटमचा परमिशन घ्यायला लागेल. वहिनीची परमिशन घ्यायची बोलतो. आणि आता जस्ट उतरलेलो आहे ट्रेन मधून. मुंबईत आम्ही पोहोचलोय. तर आता आम्ही जाऊ. आता आम्ही चाललो वॉशरूम मध्ये. पद्धतची तवा इकडे भेटतो मला. मी आता जस्ट फ्रेश झालोय. तर आता आम्ही चाललोय मरीन वरती. तर आता जस्ट फ्रेश तर झालो आम्ही. तर आता आम्ही पहिला नाश्ता करू. काय खाल्लं नाही आम्ही. आता नाश्ता करू नाही का आपण. भूक लागली आपल्याला. भूक लागली सगळ्या पोरांना भूक लागली. बस ना जाऊ आता पटकन नाश्ता वगैरे करू आपण आणि मग राडा करू नाही. चला काय भारी वाटतं नाही का. नाश्ता इडली वडा सगळ्यांची जोड घेतली नाही का. तर आपण नाश्ता करू आणि मग भेटूया. गाईज फायनली पोहोचलो मुंबई मरीनला. तर आता आपण नाही का पण गाईज संडे वाटतच नाही ना का मला. काहीच वाटत नाही. कोणच दिसत नाही. सगळे एन्जॉय करते. पब्लिकच घुमे आहे ते फक्त जॉगिंग वाली पब्लिक आहे. काय बोलतं मग कसं वाटतं येऊन. अरे भाई काय संडे काय वाटतच नाही मला. तर बिलकुलच नाही वाटत. मला असं वाटलं असेल की भाई मस्त फुल एन्जॉय असं नाही करत. काहीच नाही. सगळे योगा करतात. तुम्ही काय करता नाही का. आपण बघू पुढे बघू कोणतरी आपण कोणती मस्ती करू. चालेल चलो. तर आता अंकित पवार आता कॉलेजला चाललाय. बोलतो आता जॉईन लाईफ आली आहे. कॉलेज असतो भावा. कॉलेज करू इथं ना तुम्ही लोक नसते तर समजा. आता जाऊ द्या मला बोलायला का लावू. जाऊ द्या. तुला कसं वाटतंय मरीनला येऊन. तुला काय झालं वाटत नाही संडे भाई. मला खरंच का वाटत नाही रे भावा. पण काय असं चाय भेटली म्हणजे आपली चाय लवर आपण पहिले बसत नाही का. तर आता शोधू कोणला तरी आपण शोधू त्यांनी मस्ती करू. बघतोय मी कोण भेटत नाही. तर आपण नाही का थोडं आपण ते मस्त वाटतंय. थोडंसं आठवण येते. तर इथे लक्षात का तुम्ही. तर चाय पिऊ आपण आता नंतर भेटूया. चलो चाय पिली बात. तर काही खूप भारी वाटतंय नाही का. आता चाय आणि समोर सुकून आहे. लय भारी वाटतंय काय. तर संगती फक्त एक पार्टनर पाहिजे होता. तर ते समजा जाऊ तिकडे ध्यान का तुम्ही. तर सध्या आपला हे सुकून बघा. लय भारी वाटतं काय. एकदम खतरनाक दिसतंय. तर मी एक आता शोधतोय कोणा तरी त्या मस्ती करतो. भेटत नाही मला कोणी. ते लोक कुठे गेले रे. ते ठारे ते लोक कुठे गेले तरी का ते पुरी विरा प्रपोज वगैरे मारतात. ते चाले ते कुठे गेले. त्यांचा टाइम झाला वाटतं अजून. तर काय जसं टाइम होईल ना तसं ते पब्लिक येईल. तर आपण आहे आपण थोडा टाइम आहे अजून इकडे. तर आपण तसं चाय पिऊन आपली चाय थंडी होते. चाय पितो आणि भेटतो तुम्हाला. चलो. तर काय गुल्ली आहे ना सुमितचा शर्ट मागतोय पण सुमितला लाज वाटते शर्ट काढायला. बोलतो सगळ्यांच्या समोर शर्ट कसं काढू. आणि अंकित पवार नुसता पटेली मारतो इकडं. तो नुसता 24 घंटा मोबाईल मध्येच असतो. त्यामुळे मोबाईल मध्ये याला काय भेटतं. काहीच फिरून फिरून कंटाळायला लागला मला आता. असं वाटतं घरी जाऊ पण नाही. घरी जायचा विषय जर काढला वेरी तर मग वातावरण गरम होऊन जाईल इकडे. काय मजा येते पण थोडीफार कंटाळा पण येतो मला. हा भाई आ जाते पाहतो ते
तर काय जीवाला विचारतोय तुझं युट्यूबचं चॅनलचं नाव काय? सांगूया ना नाव आपण आता नाही का? ऊन येत चाललंय पण पब्लिक काय येत नाही. किधर भी चालू जाते फोटो निकालले का बोलले ना काळा आहे पण त्याला तर चष्मा गाई- पाहिजे. पहिलेच काल आहे त्याच्यावरती काळा चष्मा लावलाय. वा बघू शकता निघला का? अरे एक बोलू फुल बघ कसे घातल्यात. शर्ट कसं आहे शर्ट? अरे शर्ट कसं आहे? शर्ट कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? वाईट. एकच चष्मा आहे, तिघांना चष्मा पाहिजे तो. त्या चष्म्यासाठी भांडताय कधीचे. काय ते इकडे फोटो आणि फोटोशूट फोटो काढता येत नाही याला. आणि ह्यो खाली बघत राहतोय, त्याला टाइमच नाही भेटत. काढून देत नाही मला फोटो हे लोक. तर काय एकच चष्मा आहे, 10 जण वापरतात चष्मा. तो पण चष्मा तुमच्या भावाचा आहे देशाला देऊ. तर काय त्यांचे फोटोशूट काय खतम होत नाही आणि ना माझे फोटो काढताय. पहिली गोष्ट मला फोटो आवडत नाही, मला व्हिडिओ काढायचे रील्स. तर त्यांचे फोटोशूट होऊ द्या मग आपण काढू आपले रील्स. काय मी यांना बोलतोय माझे रील्स काढा. काही लोकांचे फोटोच खतम होत नाही. व्हिडिओ पण आहे गे सोडून दिले भाई मला. मी माझा ब्लॉग शूट करतोय, माझा ब्लॉग पण कोणी शूट करत नाही. त्यांचे फोटोशूट हे बघ कॅमेरामॅन चले तर कब तक चले इन लोग का. तर काय मी आता चाललो दुसऱ्या लोकेशन वरती. किती जा रे आपण? कुठे चाललो आपण? किधर गेट ऑफ इंडियाला. चलो भाई अभी जाते हैं अपने मर्सडी बघायचं भाई. मर्सडी चलो घुसो भाई मर्सडी में. चला गाईस आपण जाऊ आता दुसऱ्या लोकेशन वरती. आता आपण गेट ऑफ इंडियाला आलोय आम्ही सगळे इकडे. चला 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 काय आलो बाबा. बॅनर ठेवताय गे. बॅनर कसला बॅनर? नको नाही पाहिजे मला. तर टाइम नाही आमच्यावर सोडायला. चालते ना भाई मस्त. तर काय यायचं नाही कारण की आपण आता दुबईला जाणार. तर काय ग्रुप फोटो काढायचा आहे म्हणून एखादा आपण बघतोय कोण भेटतं आपला ग्रुप फोटो काढायला. पण तर कोण दिसतच नाही. सगळे इथं फोटोग्राफर आहे, पैसे घेऊन फोटो काढणार आहे बघा. असा विचार चाललाय की तिकीट पण काहीच काम असं नाही. आम्हाला वाटलं पैसा बचत घर पे. या पोराला पण असं वाटतंय कॅमेरा घेऊन इथं कामाला येऊ, पण काय घर लांब पडतो काय म्हणून येत माहिती तर नाही. काहीच तो कॅमेरा पण नाही दिसतात आपण काय दिसतात. ऊन पण किती आहे. काय काय फोटो गॉगल 10 वेळा तरी घेतलंय एकमेकांकडून. तो पूर्ण आयटमशी बोलतोय वाटतं. 10वीस आयटम यायला वाटतंय. हरामी हो बेटा. इसका एक वीडियो नहीं बना इसलिए किसको बना नहीं दे रहे वीडियो. ऐसे लोग रहते ना तो ये होता है. तर माझे फक्त 3च व्हिडिओ आहेत. 3 बनायला किती जीवावर येते ना. नुसतं फोटो ये भाई आला बघा. असं असतं ना याचा एक फोटोसाठी ना याचा एक फोटो काढू असतो ना. माझा एक व्हिडिओ क्लिअर होऊन जाईल पुरा. कारण नॉलेज आहे ना पाहिजे. माणसाला बोललो की भाई फोटो काढ. त्यांनी फोटो लावच काढला ना. एवढा लावच काढला ना फोटो. काय सांगू आता तुम्हाला. फॅन झालो आम्ही आता. आता ते घरचे बघतात मोजून काय बोलत नाही. काय तर काहीच. तर आता आम्ही चाललो घरी. तर आता आम्ही बसलो टॅक्सीमध्ये. तर आता आम्ही जाऊ स्टेशनवरती आणि तिथून डायरेक्ट घरी जाऊ. तर बघू आता भेटूया ट्रेनमध्ये. आता स्टेशनवरती भेटू. चलो हे मजा आली कर तुम्हाला? लय मजा आली. आकाश तुला झोप येते. सुमित तुला तुझा तो विषयच नाही. तुला भेटली ना जरा मधून भेटेल कोणी असत ना काय. तर याची आयडी मी मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा. द्या आपला भाऊ आहे कसं पण. आता आम्ही चाललोय घरी.
तर हा ब्लॉग आता इथेच एंड करतोय आणि हा जर ब्लॉग आवडला असेल तर कमेंट सांगा नक्कीच आणि लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. बाय.